सकाळचे 7 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून। मनसेकडून राज्यस्तरीय 3 दिवसीय शिबिराचं आयोजन। मनसे प्रमुख राज ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन। इगतपुरीमध्ये शिबिराचं आयोजन। आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढल्या, गरज पडल्यास पुढेही एकटं लढू, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। यामुळे राज उद्धव युतीची चर्चा फिसकटणार का, अशी ही चर्चा। भाऊ एकत्र येणं ही कुटुंबासाठी चांगली गोष्ट। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक। राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय पुन्हा लागू करा, सदावर्तेंची मागणी। तर ठाकरे बंधूंविरोधात सदावर्ते याचिका दाखल करणार। सगळं असूनही देवाभाऊ फोडाफोडी करतायत। नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना शिवधर्म फाउंडेशननी काळं फासलं। छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल। अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल। 2 जण अटकेत तर 5 जणांचा शोध सुरू। माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार, हल्ल्यामागे मोठा कट होता, तोंडाला काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा आरोप। तर आजच्या हल्ल्याचा योग्य वेळी उत्तर देणार, गायकवाडांचा इशारा। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क। काळं फासल्याच्या घटनेनंतर केली विचारपूस। काळं फासल्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाडांचा सपत्नीक सत्कार। शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे यांनी केला सत्कार। शाईफेकच्या घटनेनंतर पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत। 51 लिटर दूध वापरून गायकवाडांचं दुग्धाभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आलं। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करत प्रवीण गायकवाड यांचं स्वागतही करण्यात आलं। प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर रवींद्र चव्हाणांचं आजपासून 6 दिवस मंडल अध्यक्षांसोबत बैठक सत्र। आगामी स्थानिक निवडणुकींच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। कोण एकनाथ खडसे, माध्यमांच्या प्रश्नाला गिरीश महाजनांचा सवाल। तर गिरीश महाजन जगविख्यात, मी लहान माणूस असल्यानं मला महाराष्ट्रात कुणीही ओळखत नाही। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला। आमदार सुहास कांदे आणि त्यांचे भाऊ गुरुदेव कांदे यांच्यात नोटिशीद्वारे आरोप प्रत्यारोप। आपल्या नावाचा वापर करून भावानं खंडणी मिळवली, सुहास कांदेंचा भावावर आरोप। तर सुहास कांदेंच्या नावाचा फायदा नाही तर कुटुंबाला त्रासच झाला, भावाचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार। 29 ऑगस्टला आंतरवाली सोडल्यास मागे फिरणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। तर एकतर मरून येईन नाहीतर आरक्षण घेऊन येईन, जरांगेंचा एल्गार। प्रमोद घोसाळकरांनी केलेल्या आरोपांचं शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळेंकडून खंडन। नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप निराधार असल्याचं सांगत घोसाळकरांना कायदेशीर नोटीस देणार असल्याचं साबळेंचं वक्तव्य। ठाकरे सेनेकडून मार्गदर्शक सभेचं आयोजन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून मार्गदर्शन सभा। विनायक राऊतांची प्रमुख उपस्थिती। उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेचे खासदार म्हणून निवड। जळगावात कुटुंबियांकडून फटाके फोडत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। ही कुटुंबासाठी अभिमानाची बाब, कुटुंबियांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची भेट। नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल आठवलेंच्या निकमांना शुभेच्छा। नाशिकचे अपक्ष उमेदवार देवाभाऊ वाघमारे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न।
लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनाला भाजपचा विरोध. या गोंधळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिला. प्रणिती शिंदेंच्या वडिलांमुळेच संपूर्ण ओबीसी समाज उद्ध्वस्त झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका. त्यामुळे जरांगेंना भेटण्यापूर्वी गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार करायला हवा होता, हाकेंचं वक्तव्य. गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती आता उठण्याची शक्यता. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार. विदेशी मद्य निर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीलच समिती नेमण्यात आली आहे. उत्पादन शुल्क वाढीविरोधात राज्यात आज बार बंद राहणार. उत्पादन शुल्कात केलेली 60% वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त 10% कर वाढीविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक. यूपीआय व्यवहारांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्स पोस्ट करत माहिती. पंतप्रधान मोदींचेही मानले आभार. नाशिकच्या आदिवासी विकास भवनाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं 5व्या दिवशी देखील बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरूच. बाह्य सेवांद्वारे पदभरती रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू. आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा. छत्रपती मल्टीस्टेटनं रक्कम न दिल्यानं चेअरमन संतोष भंडारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. गेवराई न्यायालयाचे आदेश. 25 लाखांच्या थकबाकीवरून ही कारवाई केल्याची माहिती. वर्धा जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं. शासनाचं दुर्लक्ष तर राज्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे. खासदार अमर काळे यांची आरोग्य व्यवस्थेवर टीका. राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या माणुसकीचं दर्शन. उभ्या असलेल्या पोलिसांसाठी केली खुर्चीची व्यवस्था. भंडाऱ्याच्या साकोलीतील माजी आमदार शामराव बापू काबगत यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त राज्यपाल हरिभाऊ बागडे हे भंडाऱ्यात होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचं हृदयविकारानं निधन. पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रात एक संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व गमावलं. बीडच्या आष्टीत आनंद शैक्षणिक संकुलात कुलगुरू डॉक्टर फुलारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभा. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून 500 बेड्सचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार. सभेमध्ये निर्णय. बीडमध्ये कारागृहात असलेल्या सुरेश कुटेच्या दुकानातून लाखो रुपयांच्या कपड्यांची चोरी. 1.5 महिन्यापासून चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती. पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं. शिवरायांच्या राजधानीशी निगडीत असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार. आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार. 3 गावांच्या बैठकीत निर्णय. यवतमाळमध्ये धरती आबा जनजातीय अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा. आदिवासी लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कारानं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान. अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता केलेल्या उपाययोजनांची रेल्वेकडून माहिती दिली जाण्याचीही शक्यता. तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय. भाविकांना दर्शन रांगेत तासनतास तात्काळत उभं राहावं लागतंय. यामुळे मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करावं, भाविकांची मागणी. खरीप पीक विमा भरण्यासाठी यंदा 31 जुलैपर्यंत मुदत. मात्र 1 रुपयात विमा योजना नसल्यानं त्यात अॅग्रिस्टॅग नोंदणी बंधनकारक असल्यानं आतापर्यंत केवळ 10 लाख अर्ज झाले. परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचा आधार. वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटात पुन्हा ताडपत्री पसरल्यानं स्थानिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी. साताऱ्याच्या कराडमधील कोयना नदीपात्रात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. तर पुराच्या पाण्यातूनच मगर आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. लातूरच्या सुमठाणा गावात घरगुती शेतीच्या वादातून 72 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण. सुनेकडून वृद्ध महिलेला केस ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल.
ठाण्यात जवळचं भाडं नेणार नाही म्हणत रिक्षा चालकाचा महिलेशी वाद. यावेळी रिक्षा चालकानं हात उगारल्याचा महिलेचा आरोप. वाहतूक विभागाकडून रिक्षा चालकावर कारवाई. स्मशानभूमीत जादूटोणाचा प्रयत्न करताना काही इसमांना रंगेहात पकडलं. पैशांचा पाऊस पडावा यासाठी सुरू होती अघोरी विद्या. रायगडच्या कर्जतमधील हालवली गावातील प्रकार. दोघांना स्थानिकांनी दिला चोप तर 4 जण फरार. शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावानं बनावट अॅप तयार करून भाविकांची आर्थिक फसवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल. बनावट अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसाद आणि पूजा सेवेच्या नावाखाली लूट सुरू असल्याची माहिती. परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरगावात तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. आर्थिक व्यवहारातून 3 ते 4 मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची पोलिसांची माहिती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री अजूनही सुरूच. आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार. अंमली पदार्थ सेवनाचा आणि खरेदी विक्रीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल. परभणीतील जगन्नाथ हेडगे मृत्यू प्रकरण. संस्थाचालक दाम्पत्याकडून मारहाण. या प्रकरणात अजूनही संस्थाचालकाला अटक करण्यात आली नाही. याच्या विरोधात संस्थाचालकाच्या अटकेच्या मागणीसाठी गावकरी मोर्चा काढणार. भंडाऱ्यातील भिलेवाडा ते करडी रस्त्याची दुर्दशा. प्रशासनाला जाग यावी यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. सायनमध्ये भाजप प्रवक्ते दयानंद तिवारींकडून चला मराठी शिकूया उपक्रमाचं आयोजन. मराठी अमराठी वादावर उपाय म्हणून तिवारी इच्छुकांना मराठी पूर्णपणे मोफत शिकवणार असल्याची माहिती देण्यात आली. नांदेडमधील चामगाव ते भोकर बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकरी त्रस्त. वारंवार तक्रार करूनही कोणी दखल न घेतल्यानं तळेगावच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू. कासरवळवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद. भंडाऱ्याच्या साकोलीतील मजुरीचं काम संपवून परतणाऱ्या 2 तरुणांना भरधाव वाहनानं चिरडलं. एकाला 10 फुटांपर्यंत फरफटत नेल्यानं त्याचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्यात रामटेक महामार्गावर ट्रॅक्टरचं स्टिअरिंग लॉक झाल्यानं वाहन चहाच्या टपरीत शिरलं. अपघातात चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या तरुणासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी. भिवंडीच्या शेलार परिसरात 14 वर्षीय तरुणाचा कामवारी नदीत बुडून मृत्यू. 2 दिवसांपासून बेपत्ता तरुण मृतावस्थेत आढळल्यामुळे परिसरामध्ये शोककळा. मुरुडच्या फणसाड डॅममध्ये 24 वर्षीय तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू तर SVRSS टीमच्या मदतीनं 38 फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. उत्तर कन्नडमधील गोकर्णमध्ये धक्कादायक घटना समोर. रशियन महिला आणि 2 मुली रामतीर्थच्या गुहेत सापडल्या. आध्यात्मिक शांतीसाठी वास्तव्यास आले असल्याची रशियन महिलेची कबुली. लंडनच्या साऊथ एंड विमानतळावर मोठी दुर्घटना. उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात विमान कोसळलं. BB200 सुपर किंग एअर हे विमान नेदरलँडला जाणार होतं. विमानात किती प्रवासी होते हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. स्पेनमध्ये मुसळधार पाऊस. निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती. रस्ते आणि घरं पाण्याखाली. जनजीवनही विस्कळीत. उल्फाच्या म्यानमारमधील मुख्यालयावर लष्कराचा ड्रोन मारा. भारतीय लष्करानं हल्ला केल्याचा उल्फाचा दावा. हल्ल्यात 19 दहशतवादी मारले गेल्याचा, 19 दहशतवादी जखमी झाल्याचा दावा. तर असा कुठलाही हल्ला केला नसल्याचा भारतीय लष्कराकडून स्पष्टीकरण. भारतातून फरार खलिस्तानी दहशतवाद्यांवर अमेरिकेत कारवाई. छापेमारीत FBIनं पकडले 8 खलिस्तानी दहशतवादी. पंजाबचा मोस्ट वॉन्टेड पवित्र बाटलाच्या मुसक्या आवळल्यात. स्पेनच्या पॅम्पोलिना शहरामध्ये स्नॅन फर्मिन महोत्सव. या महोत्सवामध्ये भारत आणि परदेशातील लाखो पर्यटक अरुंद रस्त्यावर बैलांसोबत शर्यत करतात. तर लोकांना या बैलांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पळावं लागतं. बॅकस्ट्रीट बाईक्सकडून लास वेगासमध्ये
फेअरमध्ये एक अद्भुत संगीत कार्यक्रम सादर. यावेळी प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार. शुभांशूसह 4 अंतराळवीर 25 जून पासून अवकाशात. कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागामध्ये स्पेसएक्स परतणार. विम्बल्डनमध्ये प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्ससह प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लोट उपस्थित. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीला हजेरी लावली. 24 वर्षांच्या इटलीच्या यानिक सिनरनं पटकावलं पहिलं विम्बल्डन विजेतेपद. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरकडून गतविजेत्या कार्लोस अल्कराजचा 4 सेट्सनं पराभव. 2023 आणि 2024 अशी सलग 2 वर्ष विम्बल्डन जिंकण्याला कार्लोस अल्कराजची हॅट्रिकची संधी हुकली. सिनरकडून झालेल्या पराभवामुळे आजवर कधीही ग्रँड स्लॅमची फायनल न हरण्याचं अल्कराजचं रेकॉर्ड हे ब्रेक झालंय. यानिक सिनर विम्बल्डन जिंकणारा पहिलाच इटालियन खेळाडू ठरला. विम्बल्डनच्या आजवरच्या 147 वर्षांच्या इतिहासात इटलीच्या खेळाडूनं पहिल्यांदाच या स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. विम्बल्डन जिंकल्यानंतर यानिक सिनरला बक्षीस स्वरूपात मिळाली घसघशीत रक्कम. यंदा विम्बल्डनकडून पुरुष एकेरीतल्या विजेत्याला 30 लाख पाऊंड म्हणजेच 35 कोटींचं बक्षीस आहे. कोण जिंकणार लॉर्ड्सची लढाई. भारत इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत. इंग्लंडचं भारतासमोर 193 धावांचं आव्हान. चौथ्या दिवसाअखेर भारत 4 बाद 58. भारताला विजयासाठी अजून 135 धावांची गरज.